प्रमुख 5 मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आजही आम्ही त्या 5 मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही तर सोनगावच्या वतीनं हे जे काय मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हे फक्त साधी झळक आहे. यापुढे आम्हाला सोनगावकरांना सगळं समजतंय. आम्हाला नाक दाबल्यावरती तोंड उघडायचं कसं, कधी दाबायचं हे आम्हाला कळतंय. आम्हाला ते वेळ येऊन देऊ नका. MPCB ऑफिसने किंवा त्यांचे जे कोण संबंधित अधिकारी आहेत त्यांनी योग्य ती कारवाई करावी. ज्या काही कंपन्या दोषी समोर तुमच्या समोर आलेल्या आहेत, पाण्याचं तुमच्याकडे काय डिटेक्ट तुम्ही केलंय त्या कंपन्यांची नावं डिक्लेअर करा, त्यांना सोकोस नोटीस द्या, कंपन्या दोन्ही बंद करा आणि त्या दोन्ही कंपन्या बंद झाल्या पाहिजेत. आणि त्या बंद झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती ज्या वेळेला बंदी तुम्ही उठवाल त्यावेळेला सोनगाव ग्रामस्थांना बरोबर घ्या आणि त्यांच्यासमोर त्यांची बैठक करा. त्याच्यानंतरच त्यांच्यावरची बंदी उठवायची. त्या जोपर्यंत होत नाही, त्यांच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा कायम पुढे सुरू राहील. याची तुम्हाला परत ग्वाही देतो आम्ही. आणि MPCB ऑफिसला त्यांना एक पाणी डिटेक्ट करायला, पाण्याचे नमुने तपासायला 3 आठवडे लागतात. 25 दिवस होऊन गेले. एवढं आपलं सरकार किंवा एवढं आपण मागे आहोत का? बिलकुल नाही. यांना कोणत्या तरी वरचा दबाव आहे, कोणतरी त्याच्यावरती हे करत आहे. सोनगाव संबंधात चालणार नाही. आम्ही तुम्हाला परत विनंती करतो की तुम्ही योग्य तो निर्णय द्या. आम्ही सनदशीर मार्गाने तुमच्यापर्यंत आलो. याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका की आमची ज्या वेळेला त्यांच्याजवळ चर्चा झाली त्यांच्याकडून बोलणं आलं, दुसरं एक त्यांचा बीच आहे ह्याला तिकडं संप आहे तिथे ते पाणी साठवणूक करत नाहीत आणि या संप ते करतात. बरोबर नळ्या आमचे जे नद्या आहेत, आमचे जे नाळे आहेत, पिण्याचे मुख्य स्तोत्र आहे, तर तिथेच नेमकेपणाने ते वरचा त्यांचा जो पंप आहे तो बांधलेला आहे, पंप हाऊस आहे ते. तिथून जर पाणी ओव्हरफ्लो झालं तर कुठे येणार? बरोबर आमच्या नाळ्याला येणार आणि ते पाणी येणार शेतीमध्ये जाणार. हे आम्ही सहन करतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही नामद आहोत. हे परत आणखी तुम्हाला परत ठणकावून सांगतो आम्ही सनदशीर मार्गाने वागतोय आतापर्यंत. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. तुम्ही योग्य ती कारवाई करा, आम्हाला न्याय द्या. आम्ही तुम्हाला कोणत्याही पद्धतीने हे करणार नाही आहोत, हलणार नाही आहोत. हा आमचा ठाम निर्णय आहे. तर MPCB ऑफिसने किंवा त्यांचे जो पदाधिकारी असतील त्यांनी येऊन इथेच आमच्या समोर चर्चा करावी. नाहीतर आता मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे येऊन त्यांनी निवेदन स्वीकारावं, अन्यथा आम्हाला आतमध्ये चर्चेला बोलव. सोनगावच्या ग्रामस्थ आतमध्ये चर्चेला जातील. कोण म्हणतो घेणार नाही? घेतल्याशिवाय जाणार नाही. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या हक्काची. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या हक्काची. त्यापूर्वी मला एकदा आपणा सर्व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करायचे आहे की एवढ्या 12 ते 15 किलोमीटरवरून आज सोनगाववरून लोटे पंचक्रोशीतून आज MPCBच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला मोर्चा काढावा लागतोय. का तर आम्ही यांना जागा दिल्या MIDCसाठी. हे आम्ही चूक केली आणि त्या MIDCचं पाणी हे आमच्या गावात सोडणार आणि आज गाव उठवणार आणि आम्ही असे रस्ते फिरणार. त्यांच्या ह्या अधिकाऱ्यांचा अधिकार काय आहे? ह्यांना शासनाने ह्यांना कशासाठी नेमलंय? मग जर ह्यांना शासनाने नेमलं असेल तर त्यांनी त्यांचं चोख काम केलं पाहिजे. तर सर्वप्रथम मी उपस्थित सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर वाघर मतदारसंघाचे आपले आमदार सन्माननीय भास्कर शेठ साहेब, त्याचबरोबर आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षा नाथ मॅडम, त्याचबरोबर आपले हुसेन दळवाई साहेब आणि अशोक लावणीची सुरुवात व्हायला आणि यांचं दरवर्षी असतं की पाणी त्या वड्याला सोडायचं आणि सोनगाववाल्यांनी बघायचं. असं सर्रास चाललेलं आहे. 7 तारखेला आम्ही ह्या MIDCच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं, त्यांनी पाणी केलं, पण अजूनही त्यांनी काही रिपोर्ट दिले नाही. वारंवार आम्ही त्यांना सांगतो, त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही त्यांना मीटिंग लावायला सांगितलं की जेणेकरून हा मोर्चा इथे येऊ नये, की संबंधित जे काय असतील आपले प्रश्न. आमच्या थोडक्यात 3 मागण्या आहेत की जो
MIDCच्या मधनं पाणी जो आमच्या ओढ्याला येतो तो आला नाही पाहिजे. आमच्या सोनगावला अजून 100 कंपन्या आणा, आमचं काही म्हणणं नाही, पण सोनगावला त्रास होता कामा नाही. हा पहिला आमचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आमचं म्हणणं आहे की जो त्या दिवशी ओव्हरफ्लो होऊन पाणी प्रदूषित पाणी खाली गेलं आणि शेतीचे नुकसान झाले किंवा आमच्या पिण्याच्या स्वच्छतेला हानी पोचले ते हे वारंवार होते. त्याच्यावर त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यायचं आणि संबंधित ज्या कोण कंपन्या मध्ये जो काय सोडत असतील किंवा त्या नाल्याला सोडत असतील त्यांना क्लोजर नोटीस द्यावं. ह्या आमच्या रास्त मागण्या आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे की ह्या मागण्या सुटेपर्यंत आम्ही इथं आणणार नाही. आता तुम्ही पण एवढ्या मोठ्या संख्येने किंवा तुम्ही तुमच्यासारखे नेते मंडळी आम्हाला सपोर्ट करणार असेल तर आम्ही नक्कीच इथं आणणार. आमचं बरे इथे प्राण जाऊ द्या पण आम्ही इथं आणणार नाही. काही बांधव आहेत त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय असतो, तेही आज 15-20 वर्ष त्यांनाही मच्छीचा व्यवसाय होत नाही. संपूर्ण मच्छी तिथे थांबत नाही किंवा मेलेली असते. अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. तर संबंधित जो MPCBचे कार्यालय असेल अधिकारी असतील, MIDCचे कार्यालय अधिकारी असतील किंवा CETमध्ये असा प्रकार आहे की जो तिथे त्यांचं बॉडी आहे त्या बॉडीवरती त्याच कारखान्याचे लोक बसलेले आहेत. तर त्यांनी तो पाणी कुठे सोडायचं कधी सोडायचं त्यांनी ठरवायचं आणि आम्ही बघायचं आम्ही पियायचं. हे असं चालणार नाही. जर त्यांना CETमध्ये चालवायचं असेल तर सोनगाव पंचकृषीतले आमचे गावाचे ग्रामस्थ तिथे बॉडीवर घ्यावेत आणि जी मुलं पाणी सोडतात ती पाणी आहे ना सोडायला आमच्या गावातली लोक ठेवावी. जे कोण मजुरी करतायत नाही मजुरी ते आमचे त्या दिवशी शिंदे साहेब आले होते, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोडलं नाही. त्या मुलीची आईची शपथ घ्यायला लागले की आईची शपथ घेतो मुलीची शपथ घेतो. आम्ही चेंबर खुला केला कारण चाव्या त्यांच्याकडे असतात CETवाल्यांकडे, पण त्यांनी आम्ही सोडलं नाही. मग पाणी गेलं कसं आणि पाणी आलं कसं बरं सर्रास. आता राजू घाकडे कालची व्हिडिओ आहे, काल पण सेम असं होतं. तर एवढा मोर्चाचा हे करून सुद्धा जर वारंवार हे होत असेल तर साहेब तुम्ही पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आता धडकावून सांगा तुम्ही आमचे आमदार आहात, तुम्ही साहेब आमचे आमदार आहात, खासदार आहात, माजी खासदार आहात, हे पंचकृषीचे कार्यकर्ते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सोनगाववाल्यांनी किती त्रास सहन करायचा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. मस्ती आली काय सर्वांना मस्ती आली. यांनी पत्र सगळ्यांना दिली होती पण ते आले नाही. जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलं ना, पोलिसांच्या अडवणुकीनं असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा. त्या चुकीचं काय आहे असं काय ह्याला बंद करा त्याला बंद करा हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाहीये. तुम्ही का नाही ऑर्डर द्या, तुम्ही का नाही बंद करा, तुम्हाला अधिकार आहे तो. नाही सर, ऑथॉरिटी नसते, वरतून अप्रुव्हल असते. कोण ठरवतं? हेड ऑफिसून अप्रुव्हल असते. कोण हेड ऑफिस मध्ये कोण आहे, म्हणजे कुठे हेड ऑफिस सायनला आहे सर. हा सायनला ते ठरवतात. मग तुम्ही इथे काय करता? रिपोर्ट करतो आपण. रिपोर्ट केलाय ना. हो सर. आता इतके दिवस झाले सतत लोक हे करतात, हे काय बरोबर आहे का? तर मान्य सर, पण आपण जे आपलं अखत्यारीत आहे ते काम आपण तेव्हाच केलेलं आहे, सॅम्पलिंग केलं आहे आणि अजूनही त्याच्यावर साहेबांना पण त्या दिवशी सांगितलं, मीटिंगला आले होते. तर त्याच्या पुढे जाऊन आपण आणखी खोलवर जाऊन ते तपासणी करतोय. ते थोडासा त्याला वेळ लागतो, इतकंच आहे. ते वेळ आपल्याला जो रिपोर्ट आल्यावर आपण मीटिंग झाली त्या तुमच्या जो हे संपला जो येतं पाणी हे कुठलं 6 कंपन्यांचं होतं. त्याने CET त्यांना कळवून सुद्धा त्यांनी पाणी सोडलं. त्या 6 कंपन्या तुम्हाला माहीत आहेत कुठल्या त्यापैकी तुमचं म्हणणं आहे का 2 कंपन्यांवर कारवाई झाली, म्हणजे 2 कंपन्यांचं पाणी होतं. पण त्या 6 कंपन्यांचा आता प्रस्ताव पाठवलाय, पण त्याला आपल्याला पूर्ण करण्यासाठी साहेब परवाच्या मीटिंगला तुम्ही आम्हाला 2 कंपन्या डिटेक्ट करून काहीतरी फायनल सांगू. नाही मी काय म्हणतो, आता मीडियावाले इथे आलेत ना, तुम्ही 2 कंपन्या ज्या ट्रॅक केलेल्या आहेत त्यांची जरा नावं सांगा सगळ्यांसमोर. नाही नावं सांगा, उगाच उघडा हे करू नका. लक्षात ठेवा, चांगलं शांततापूर्ण झालं. तुम्ही सांगितलं जे शुक्रवार किंवा शनिवारी येईल, पण उगाच माझ्यावर हे नाही नको म्हणून तुम्ही सोमवारला हे करा. सोमवारला आम्ही देतो किंवा सोमवार मिळतील. पण आज दिवस गेला नाही, भेटेल मला ते पाठपुरावा. आता भेटेल मग आम्ही इथे बसून जायचं का? आम्ही बसून राहतो. आज भेटेल ना, आम्ही तोपर्यंत इथे थांबणार. मला प्रश्न विचारायचं ना, आम्ही पण ग्रामस्थ आहोत. आता एक पहिली सूचना, पहिली घोषणा काय आली ह्याच्यात? 1 मिनिट वरचे कारण आले. तुम्हाला मोर्चा आज आहे आधी तुम्हाला सांगितलेलं होतं ना, तुम्ही वरिष्ठांना बोलवायला नको पाहिजे. खेळ चाललाय काय एवढं काम धंदा सुटून इथे असणार आम्ही बोल पळायला
पाहिजे तेव्हा वरिष्ठ बरोबर येतील. निवेदन असेल, त्यांची काय माहिती असेल ते सांगतील आणि त्यानंतर आपण निवेदन देऊ. 2 मिनिटं. बोला, जरा मोठ्याने बोला सगळ्यांना. हे शांत जरा का. हेच ते आज आपल्याला लवकरच त्याचे रिझल्ट मिळतील, त्याच्यावर आपण कन्फर्म सांगू शकतो की कुठल्या इंडस्ट्रीज आहेत त्या. ते रिझल्ट येऊ द्या ना, ते रिझल्ट सभी टाळाटाळ होत अनालिसिस रिपोर्ट यायला किती वेळ लागतो? तुम्ही आम्हाला सांगता अनालिसिस रिपोर्ट तिकडे पाठवला म्हणून. असे अधिकारी भरलेत म्हणून एवढा वेळ लागतोय. पहिली नावं सांगा. आमच्या MIDCC साहेब तुम्हीच होतात ना. कनेक्टेड कंपन्या उद्योग आहेत, त्यामध्ये विनंती, सुप्रिया, स्पॅक, SMD, ॲक्विला, लक्ष्मी उद्योगांचे प्रस्ताव आपण रिपोर्ट याच्या आधी पाठवलेले. रिपोर्ट आल्यावर ते फुलप्रूफ होईल म्हणून आपण फक्त लॅबच्या रिपोर्टची वाट बघतोय. ते पाठवले की लगेच त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्या पुढे जाऊन आपण ते संपूर्ण अर्ध्या तासात तुम्ही येऊन त्याचे डिक्लेअर करायचे. राजेश साहेब मागे जा. तो माणूस मार्गदर्शक आहे पाहिजे.